नमस्कार. माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे साहेबांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीसजींवर आरोप केले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याला शिस्त आणि कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये हाताळण्यामध्ये एक अग्रेसर राज्य म्हणून आमच्या महाराष्ट्राला पुढे आणत आहेत. आज कुठलाही गुन्हा घडला तर त्या गुन्हेगाराला माहिती आहे की ज्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत त्या राज्याला मध्ये माझी सुटका होणार नाही आणि मी अशी हिंमत परत करू शकत नाही. अशा पद्धतीची भीती सगळ्याच गुन्हेगारांमध्ये आज बसलेली आहे. खात्यातले काही अधिकारी हे चुकीचं काम करत असले तरी त्या सगळ्या बाबतीवर आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं अतिशय बारीक लक्ष असतं. आमदार म्हणून, मंत्री म्हणून आम्ही असंख्य वेळी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना गृह खात्यामध्ये असलेले हे काही जे निकृष्ट अधिकारी आहेत, भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, त्यांना शिक्षा देत असताना आणि जागेवर सस्पेंड करत असताना मी स्वतः पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि म्हणून जे काय आरोप आदरणीय निलेशजी राणे साहेबांनी पोलीस अधीक्षकांवर केले त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने सरकार म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माहिती पोहोचवणारच आहोत. कुठेही चूक झाली असेल तर निश्चित पद्धतीने महायुतीचं सरकार म्हणून आम्ही कोणालाच सोडणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे. पण ते बोलत असताना ज्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठल्याच गुन्हेगाराला कधी साथ दिली नाही, आज जे काय भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, ड्रग्ज आणि गांजा मुक्त महाराष्ट्र, गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे दिवस रात्र एक करतायत त्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईकांनी करू नये असं स्पष्ट शब्दात त्यांना मी सांगेन.